चला चला ओके बाय चल वाघासोबत पुढे वाघासोबत मनू चालली फिरायला. हाय गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. सो आम्ही आता दोघं निघालो आमच्या वॅकेशनसाठी. निघालो कुठून तुला सांग? पुण्यावरून निघाला मुंबईला पुण्याहून जायला. निघालो आधी मुंबईला, आता मुंबईला चाललो आहे. तर आमचं वॅकेशन मुंबईला आहे का की कुठे दुसरीकडे आहे त्याच्यासाठी तुम्हाला ब्लॉग बघावं लागेल. तर नक्की बघा. आमचा आवाज येतो की नाही आम्हाला माहिती नाही. आणि आम्ही कसे दिसत आहे सांगा? तसे दिसत आहे नाही, चांगली दिसत आहे आम्ही. थकलेलो दिसत आहे. तसं नाही, असं कसं दिसत आहे? क्लॅरिटी न्यू फोनची क्लॅरिटी आम्हाला सांगा. ओके चला भेटूया. ठाणे स्टेशन, ठाणे स्टेशन. रेडी फॉर वॅकेशन. रेडी फॉर वॅकेशन ॲट ठाणे स्टेशन. नेक्स्ट स्टॉप एट गजानन वडापाव. मॅन्डेटरी व्हेरी मुंबई. पहिले पेट पूजा. हो घेतो एक मिनिट. त्याचा चेहरा पण कसा झाला. ब्लॉग आहे म्हणते ब्लॉग. फोन यार, न्यू फोन. या मॅन. व्हेन टुडे आम्ही मुंबईला आलोय. आमचा मित्र सार्थक याच्या घरी. YouTube. Have a safe landing, guys. वाघासोबत पुढे वाघासोबत. चला बाय. चला निघतो. बाय 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 बाय. चल ना तू. चला बाय. आमच्यासाठी काहीतरी घेऊन ये. आमच्यासाठी काहीतरी घेऊन या प्लीज. आम्ही चाललोय आमच्या फर्स्ट इंटरनॅशनल ट्रिप टुगेदर. आमच्या टुगेदर. म्हणजे रुद्रांची फर्स्ट इंटरनॅशनल ट्रिप आहे आणि आम्ही चाललो आता वॅकेशनला. तर चला चला पुढील आम्ही आता घडामोडी मुंबईला आहे. हां आम्ही आता पटापट चेक इन वगैरे करतो आणि मग बोलूया. बाय बाय. सो आम्ही आत आलेलो आहे आणि आम्ही आता आमच्या काउंटरला चाललो आहे. तिकीट भेटली आहे गाईज, तिकीट भेटली आहे. मनू चालली फिरायला. आता फक्त तिथे इमिग्रेशन ऑफिसर क्वेश्चन विचारेल तर यांनी व्यवस्थित आन्सर दिले पाहिजे. काय काय पाठ केलं तू? तुम्हाला सांगितलं ना काय? तिथे पण नवऱ्याचा निबंध सांगायचा. माझा नवरा. हा माझा नवरा. तिथे माझा नवरा सांगणार. बरं तू एक्सायटेड आहेस का? हा आता मी एक्साइटेड आहे. आतापर्यंत मी जरा टेन्शन मध्ये होते. का बरं टेन्शन? टेन्शन मध्ये म्हणजे मला समजत नव्हतं. म्हणजे मला छान पण वाटत होतं आणि मला असं ते बुडबुड पण होत होतं. बुडबुड काय असते यार? असं बुडबुड, असं पोटामध्ये बुडबुड होतं ना, त्यामुळे टेन्शन पण असतं, एक्साइटमेंट पण असते, भीती पण असते. चला आता पटापट सिक्युरिटी चेक करूया. आता मी हॅपी आहे. आता माझा छान चेहरा तुम्ही बघा. आता पटापट 10 दिवस सिक्युरिटी माझा चेक करून छान नंतर. चेहरा. याला फक्त 10 दिवस माझाच चेहरा दिसणार आहे. अजून तर कोणी आहे नाही. आता लाईफ मध्येच तुझा चेहरा दिसणार. काय काही नाही. काहीतरी बोलला. मी माझा नवरा निबंध चांगला सांगणार नाही बरं. तोंडात टाकतो. डन का? इमिग्रेशन डन आहे का? झालं काही सगळं डन विथ एव्हरीथिंग. कोण आला का मला? हो फोन आलाय तुला. अच्छा. आता मी ड्युटी फ्री मध्ये आलो आहे. सो मी बघते की मला अजून काही गिफ्ट मिळू त्या शकतं लोकांनी मला बघून हिला इमिग्रेशन मध्ये पास करून दिलं. सगळी प्रोसेस खूप स्मूथ होती. काही असं काही त्रास नाही झाला. आम्ही लवकरच आलो होतो. सो लाईन पण खूप मोठ्या नव्हत्या. फक्त इमिग्रेशनला थोडा वेळ लागला, एक 25-30 मिनिट्स, कारण की तिथे होती जरा मोठी लाईन. सो झालं मग सगळं इझिली सॉर्टेड. आता आमच्याकडे आहे थोडा वेळ. सो आम्ही थोडंसं फिरतो आहे, थोडं खाऊ आणि मग बोट करताना तुम्हाला सांगू.
सुमित गेला आहे आयफोनची प्राईस व्हेरीफाय करायला की इथून घेतला असता स्वस्त मिळाला असता का. येतोय सॅड आहे वाटतं ते. हां 1,49,000 मध्ये आहे अवेलेबल 512 GB. पण मग अदर काही डिस्काउंट नाही. 149 पण आहे यार अवेलेबल. पण जाऊ दे शी यार. कोणी सांगितलं होतं तिथे जाऊन प्राईस बघायला. 20,000 रुपये वाचले असते यार. जाऊ दे ना, आता झालं ना जे झालं त्याच्यावर आता काय अर्थ आहे का विचार करू. आणि जर इथे आलो असतो आणि जर अवेलेबल नसता तर तोच विचार करून मी स्वतःला सहमती देत आहे. काय सहमती सहमतीने सांत्वन सांत्वन देत आहे. घालत आहे. इकडे बघ काही नाही होत. किती छान दिसत आहे तू आज या फोनमध्ये बघ बरं. हो ना पण 20,000 रुपये कमी दिले असते तर अजून चांगलं दिसलं असतं ना. जाऊ दे. आता आम्ही थोडं काय सांगितलं त्यांना तसं तू नव्हता तेव्हा अच्छा पण मेथी होती ना. अच्छा 5-10 मिनिट आम्ही बसलो आता इथे कारण आम्ही जेवढं एक्सपेक्ट केलं होतं त्याच्यापेक्षा खूप लांब लाईन होती तिथे. आम्ही थकूनच गेलो. हां तर पाय दुखत होते आणि कालपासून झोप नाही आम्हाला. आता फुल नाईट जागरण आहे आमचं. तिथे जाऊन काय आलं होतं ते माहिती नाही. उद्या गेल्या गेल्या आणि झोपणे दोघं जण देवण झोपणे तुम्हाला येईल बघायला. चला लावूनमध्ये गेलो तर बघतो काय आहे तुम्हाला दाखवणार. आता जाऊन बघतो समोर काय आहे तर आमची घडामोडी. आता आम्ही आलो अदानी लाऊंजला. इथे पटापट ब्रेकफास्ट करतो आणि पटापट जातो. आमची फ्लाईटचा टाईम होत आहे कारण असा लाऊंज आहे. सो दिस इज अदानी लाऊंज. ओके आता पटापट नाश्ता करूया. टिक खाते का काय इडली सांबार इज नाईस गाईज. तुला काय काय आवडलं आणखी. छान सगळं छान. पोहा पण मस्त आहे. तू पोहा ट्राय केला. खा ना पोहे. आणि हे पण छान आहे. काय आहे पोटॅटो हॅश ब्राऊन. येस मफिन पण छान आहे. केक पण छान आहे. ते पण खाल्ले पण. ओके व्हॉट्स नेक्स्ट. हे काय कुलचा आणि छोले. ते क्रोसॉन कुलचा छोल्यामध्ये जात आहे. आणि चॉकलेट क्रोसन. आता ते छोले वालं झालं आहे. हे सेट ट्राय करणार. मग वाटलं माझ्यासाठी आणलं. किती क्रोसॉन आहे. तू एकच कसं काय आणलं. मला एकच आवडतं कारण नाईस पण थोडं गरम असलं असतं छान लागलं. तिथे किती ब्रेड आणले. सुमित थांब मी आणते. किती खाते रुद्राणी किती खाते. या सगळ्या प्लेट तुझे. माझी 1 2 3 4 तरी अजून हिला ब्रेड जॅम पाहिजेच आहे. काय खोट आहे. किती खोटी बोलत आहे. तू मागून मला तिला ब्रेड जॅम तिथे जाऊन नंतर दिला की इथे जॅम आणि नटीला कुठे मी आणते. ठीक आहे चल. झाल्यानंतर तुला ब्रेड जॅम पाहिजे. ब्रेड जॅम पाहिजे त्याच्याशिवाय मजा नाही येत. आम्हाला हेवी ब्रेकफास्ट करणं गरजेचं आहे पण आपल्याला कारण तिथे जाऊन आपल्याला काय भेटेल. आपल्याला 12-1 वाजता चेक इन करायचं आहे डायरेक्ट. आपल्याला काय भेटणार आहे. 2 केळं घेऊन जाणार आहे आपण. 2 ऑरेंज. गॅस आम्ही इथून 2 बनाना आणि 1 ऑरेंज घेऊन जाणार आहे असं रुद्राणी म्हणताय पण मला ते काही बरं नाही वाटतं. माझं बनाना माझं ऑरेंज म्हणून माझ्या ते तुला दिल्या. ठीक आहे. आणला चटोऱ्या अरे बाकी हां किती बढिया क्रिस्पी. दाखव. यामध्ये एवढी मजा येते. क्रिस्पी पुनम क्रिस्पी सुमित. काही नाही ते यामध्ये एवढी बढिया मजा येते बटर लावून. बघा कोणी आणलाय कोणाला खायचं आहे. आपण माईक घेतल्यावर माईकचा वापर करायला पाहिजे. हा मी तेच म्हणत होती आपण माईक नाही लावले पण माईक आपल्याकडे लावून वेळच नाही आहे ना सध्या वेळ नाही. खूप घाई सुरू आहे काही जे काही सुरू आहे ते.
सुमित इथे जातोय बघतोय काय काय नवीन येत आहे. तर सगळं या टेबलवर येत आहे. याच्या समोरचा टेबल आहे डायरेक्ट. हे इथे हे इथे. तसंच पाहिजे म्हणून मी तुला इथे बसवलं. बरं जास्त दूर नको मला म्हणे. जास्त दूर नको बरं. जास्त दूर नको. खूप वेळा उठावं लागतं बरं म्हणे याच्यासाठी. हे बघा हे होतं कारण मला माहिती आहे ही गोष्ट. हे बघा हे होतं ते हे. आणि आता हे खाल्ल्यावर बढिया कॉफी घे तिथे बसून हां मस्त प्लेन पाव उडताना आणि बढिया टाइम स्पेंड करू दोघी. चटरे चटरे धंदे चटरे धंदे. मज़ा आया और मैं ये जो मज़ा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूँ. क्वालिटी टाइम स्पेंडिंग का. हो आता त्याच्यासाठी जातच आहे. सो काही आता एवढं पोट भरून खाल्ल्यानंतर किती पाणपोळ करताय यार लोक. पोट टुमटुम केल्यानंतर आम्ही आता कॉफी घेतोय आणि बढिया फ्लाईट पाहतोय. छान व्ह्यू बघत आहे. सो हा होता असा लावून इथे फूड सेक्शन. इथे सिटिंग एरिया आहे. हा आपला सुमित. इकडे हा असा व्ह्यू आहे जिथे फ्लॅट दिसतील. आणि इकडे लिकर सेक्शन आहे. इथे आपलं सुमित. आणि इकडे पण असं सिटिंगसाठी एरिया आहे. सो छान लावून होता. झालं आमचं सगळं. आम्ही आता बोर्डिंगची वाट बघत बसलो. 15 मिनिटांनी आता बोर्डिंग झाली. आमचे फेसेस एकदम स्लिपी झाले आता. आम्ही पण अर्ध्या झोपेतच आहे. तुम्ही तर एवढं खाल्लं एवढं खाल्लं एवढं खाल्लं. खोटी बोलते यार तू झूठ पे झूठ बोलती जा रही है, शर्म नहीं आती. तेवढंच खाल्लंय. किती म्हणजे खोटी बोलते. 5-6 प्लेट जमा केल्या तर सोबत 5-6 प्लेटच जमा केल्या. त्यात नाश्ता थोडा थोडाच होता. त्या दादाला हृदयाने लोकांना वाटेन मी किती भयानक तू खातो. एकटाच ऑर्डर इथे. एका टाइम नंतर त्या दादांना आवाज देऊन सांगतो की दादा प्लेटा घेऊन जा. इतक्या कारण प्लेटा जमा केल्या होत्या. अरे यार मला तुम्ही एक गोष्ट सांगा की पोहे आहे. पोह्यामध्ये आपण सांबार वगैरे टाकून खातो आणि चटणी वगैरे लावून खातो. त्याच्यामध्ये मी केक घेणार आहे का? तर मग अशा प्लेट जमा होणारच आहे म्हटलंच नाही ना. तुला. तू चुप बस. फालतू मला नको करू. हृदयाने त्यांना वाटेन की मी भयानक. त्यांना माहिती दिसतं की तू किती खातो. कारण तुझ्याकडे पाहून पण त्यांना दिसत असेल. गाईज म्हणजे वॅकेशन मिळेल ते सगळं अपार्ट. तू एक्सायटेड आहे का? आता मी एक्सायटेड आहे. आता मला झोप पण येत आहे. आता लाईटमध्ये बसून झोपायचं बस. एक्सायटेड आहे आणि झोप पण येते. 5:45 वाजले. आम्ही सकाळी मी किती वाजता उठली आज? सकाळी 9:30 वाजता उठली. 9:30 ते परत 6. ओ माय गॉड 24 आवर्स किती होत नाही. 24 नाही 21 आवर्स झाले मी जागी आहे. खूप चांगलं मॅथ्स यायचं. बरोबर आहे. मला काय माहिती बरोबर आहे की नाही. चला आता डायरेक्ट भेटूया. मदत काय आपल्याला फ्लाईटच्या मध्ये काही क्लिप काढायची आहे का? नाही काही झालं तर तुम्हाला सांगू. जसं सुमितनी खा खाल्लं. सुमितसाठी मी आता बनाना आणि ऑरेंजचं घेतलं आहे. आता बघू सुमित फ्लाईटमध्ये खातो का. माझ्यासाठी तू बिलकुल नाही घेतले. तू स्वतःसाठी घेतले. खोटी बोलू नको. 2 घेतले. 2 खोटी बोलू नको. घेतले. नाही तर मी आता काही याच्यात काही क्लिप घेऊन आणि त्यांना दाखवून की तू किती खोटी बोलते. घेईल का सांग. मला नाही पाहिजे ते बनाना. मला बिलकुल नाही पाहिजे ते बनाना. ठीक आहे. हा जेव्हा खाणार ना तेव्हा मी दाखवेल. असो चला भेटूया. Ready? पैशाची झोपला. स्लीपी आईज. आम्ही थोडी झोप घेतली झोप घ्यायचं खूप ट्राय केला. आणि आता मी लँड होणार आहे.
परदेशात उरणीचं पहिलं पाऊल. टाणा. सो आता आम्ही लँड झालोय गाईस फुकेतमध्ये. आमचे चेहरे थोडेसे आता प्रफुल्लित दिसत आहे. सो लेट्स गो. हां चला काय होतं नेक्स्ट बघूया पुढच्या व्लॉगमध्ये. कारण की हा पार्ट खूप मोठा होत होता. सो आम्ही डिसाईड केलं की याला आम्ही सेकंड पार्टमध्ये टाकू, जो आपला डे 1 इन क्राबी असणार आहे. सो म्हणजे व्हिडिओ थोडा छोटा झाला पाहिजे ना, नाही तर खूप मोठा झाला असता. कारण डे 1 इन क्राबी हां म्हणजे फुकेट टू क्राबी, तो डे 1 आहे क्राबीचा. सो त्याला बघायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. लाईक करा, कॉमेंट करा, सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिली सोबत शेअर करा. सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट व्हिडिओ बघायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. नक्की बघा, मजा येणार आहे.